नमस्कार विद्यार्थी मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रहो, आज आपण बी ए थर्ड इयरचा आयडियोलॉजी राजकीय विचार प्रणाली हा पेपरचा अभ्यास करणार आहोत. YCMसाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयोगी आहे. पुणे विद्यापीठाच्या SYBA-G2 आणि TYBA-G3 साठी सुद्धा हा उपयोगी आहे. राजकीय विचार प्रणालीची उगमस्थाने किंवा स्रोत हे पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. तर पाहू आपण राजकीय विचार प्रणालीची उगमस्थाने काय आहेत, स्रोत काय आहेत. आपण पाहिलेलं आहे, केअरफुली आणि करेक्ट ऑब्झर्वेशन नसेल तर विकृत ज्ञानाची निर्मिती होते आणि ही विकृत ज्ञानाची निर्मिती समाज परिवर्तन करू शकत नाही. म्हणून डी ट्रेसीनी सायंटिफिक मेथड वापरलेली आहे. विचार प्रणालीला एक विचाराचं शास्त्र असं संबोधलेलं आहे. तर याचा उगम कसा झालेला आहे, याचे स्रोत काय आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना, हा प्रश्न परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपल्याला हे पाहावं लागेल की याची प्रस्तावना करावी लागेल. आणि प्रस्तावनेमध्ये आपण हे लिहायचं आहे, राजकीय विचार प्रणालीची उगमस्थाने असा प्रश्न असेल आणि मग आपण उत्तर लिहिताना प्रास्ताविक लिहायचं. प्रास्ताविकच्या अगोदर राजकीय विचार प्रणाली असं लिहायचं आणि मग आपण लिहायला सुरुवात करायची. राजकीय विचार प्रणाली ही एक कार्यप्रवण विचार प्रक्रिया आहे. जास्तीत जास्त लोकांची त्यासाठीची निष्ठेची भावना निर्माण करणे यावर त्या तत्त्वप्रणालीचे यश अपयश अवलंबून असते. विचारांच्या बाबतीत श्रद्धा आणि निष्ठा यांची ती एक पद्धती आहे. श्रद्धा आणि निष्ठा यांची ती एक पद्धती आहे. व्यक्तींच्या भावनांना ती आव्हान करते. खऱ्या परिस्थितीची सर्वसामान्य लोकांना जाणीव करून देण्याचे कार्य विचारप्रणाली करीत असते. प्राचीन काळापासून असलेल्या विविध राजकीय व्यवस्थांचा विचार केल्यास कोणतीही राजकीय व्यवस्था दोषरहित आहे असे दिसत नाही. सगळ्याच राजकीय व्यवस्थांमध्ये काही ना काही दोष आहे. निर्दोष किंवा दोषरहित, निर्दोष शब्द दुसरा आहे, निर्दोष आहे असे दिसत नाही. प्रत्येक राजकीय व्यवस्थेमध्ये कोणत्या ना कोणत्या त्रुटी दिसतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बदलती परिस्थिती आणि विचार यानुसार त्याच्यात बदल होत असल्याने हे स्थिर स्वरूपाची राहत नाही, अशी आपण प्रस्तावना केली पाहिजे. त्यानंतर राजकीय विचार प्रणालीची उगमस्थाने असं शीर्षक टाकलं पाहिजे आणि राजकीय विचार प्रणालीची उगमस्थाने खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल असं लिहिलं पाहिजे. आणि मग पहिला मुद्दा घेतलेला आहे सामाजिक तणाव. आता आपल्याला पहिला मुद्दा दुसराही घेता येऊ शकतो, राजकीय विचारवंत हाही मुद्दा घेता येऊ शकतो. कारण राजकीय विचार प्रणालीचं एक प्रमुख उगमस्थान म्हणून राजकीय विचारांचा उल्लेख करण्यात येतो, हे आपल्याला लिहिता येईल. पण तो मुद्दा आपण नंतर घेतला तरी चालतो. जे प्रामुख्याने ग्रीक विचारवंतामध्ये हा विचार होता. पण हे आपण क्रमाने मुद्दे लक्षात घ्यायचे आणि कोणता मुद्दा मागं पुढं झाला हे महत्त्वाचं नाही. पण राजकीय विचार प्रणालीचे स्रोत काय आहेत हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. या ठिकाणी आपण सामाजिक तणाव हा पहिला मुद्दा घेतलेला आहे. सामाजिक तणाव हे तत्त्वप्रणालीचे उगमस्थान आहे. सामाजिक व्यवहाराच्या काही बाजूसंबंधी ज्यावेळी लोकांना असमाधान वाटत असते त्यावेळी असा तणाव निर्माण होतो. सामाजिक व्यवस्था संतुलित स्वरूपाची असली तरी प्रस्थापित व्यवस्थेसंबंधी लोक असमाधानी असतात. संस्कृती, धर्म, शास्त्र, तंत्रज्ञान यात झालेल्या बदलामुळे लोकांच्या मनात असमाधान निर्माण होऊन तणाव उत्पन्न होतो. भारतात धर्मनिरपेक्षता यासंबंधीची विचारसरणी, भारतातील धार्मिक गट यांच्यातील तेढ आणि संघर्ष यातूनच निर्माण झालेली आहे. कारण सतत आपण पाहतो की धर्मनिरपेक्षतेची प्रस्तुतता अधोरेखित होत असते. मग आता ज्ञानोबाची मस्जिद म्हणून जे चालू आहे, बाबरी मस्जिद संपली, आता ज्ञानोबाची मस्जिद चालू आहे, काशी मथुरा बाकी आहे. म्हणजे धार्मिक गट भारतीय समाजातील कायमस्वरूपी गट असून त्यांच्यातील तेढ आणि संघर्ष यातून विशिष्ट विचारप्रणालीचा उदय झालेला आहे किंवा विचारप्रणाली उदयाला आलेले आहेत. ज्यावेळी धार्मिक गटातील तेढ आणि संघर्ष
जेव्हा राजकीय अस्थिरतेला पोषक ठरतो असे लक्षात आल्याने राजकीय व्यवस्थेत स्थिरता निर्माण व्हावी या दृष्टीने सर्व धर्म समभाव ही विचारप्रणाली स्वीकारलेली आहे व भारताने आपल्या संविधानात देखील त्याला स्थान दिलेले आहे. तसेच आर्थिक विषमतेमुळे समाजातील निरनिराळ्या गटात निर्माण होणाऱ्या ताणतणावातून समाजवादी तत्वप्रणाली निर्माण झालेली आहे. जागतिक पातळीवर विचार केला तर विकसनशील देशांनी उद्भवणारे आर्थिक तणाव नाहीसे करण्याच्या दृष्टीने समाजवादी विचारप्रणाली अंगीकारलेली आहे. अशा पद्धतीने आपण विचारप्रणालीच्या उदयाच्या कारणाचं समर्थन करू शकतो. त्यानंतर दुसरं कारण आहे हितसंबंधाचे रक्षण. राजकीय विचारप्रणाली का उदयाला आली तर त्याचं मुख्य कारण आहे हितसंबंधाचं रक्षण. समाजातील प्रचलित व्यवस्थेमुळे काही लोकांचे विशिष्ट हितसंबंध निर्माण झालेले असतात. अशा हितसंबंधांना एक प्रकारची अधिमान्यता असते. हितसंबंधांना अधिमान्यता आणि संरक्षण मिळावे म्हणून विशिष्ट अशा विचारप्रणालीचा उपयोग करण्यात येतो. या स्वरूपात मांडण्यात येणारी विचारप्रणाली परंपरागत स्वरूपाची म्हणून ओळखली जाते. परंतु प्रचलित हितसंबंधाचे संरक्षण या उद्देशानेच विचारप्रणाली निर्माण होत नाही, तर सामाजिक बदल यानुसार जे नवीन वर्ग निर्माण होतात त्यांचेही काही हितसंबंध असतात. उदाहरणार्थ कारखान्यात काम करणारे कामगार, शेतीमध्ये राबणारे मजूर, श्रमजीवी, कष्टकरी वर्ग यांच्या नव्यानेच निर्माण झालेल्या हितसंबंधाचे संवर्धन संरक्षण करण्याच्या उद्देशाने विचारप्रणाली मांडली जाते. कार्ल मार्क्सने मांडलेल्या समाजवादी विचारप्रणालीचा आधार कष्टकरी वर्गाच्या हितसंबंधाचे रक्षण करणे हाच होता. आणि म्हणून मार्क्सने नारा दिला होता की कामगारांनो संघटित व्हा, तुमच्याजवळ गमावण्यासाठी काहीही नाही पण जिंकण्यासाठी पूर्ण विश्व पडलेलं आहे. आणि आपण पाहतो की मार्क्सच्या ह्या हाकेतून संपूर्ण जगातील कामगार हा कष्टकरी वर्ग हा एकत्र झाला आणि आहेरी आणि नाहेरी वर्गातला हा संघर्ष त्यांनी मांडला. त्यातून एक नवी विचारप्रणाली पुढे आली. त्याचं कारण काय आहे? ही विचारप्रणाली निर्माण होण्याचं हितसंबंधाचं रक्षण हे त्याचं कारण आहे. त्यामुळं तिसरा स्रोत आहे असंतुष्ट लोक. हा सुद्धा विचारप्रणालीचे उगमस्थान आहे, तो स्रोत आहे. समाजात ज्या लोकांना कोणत्याच प्रकारची सामाजिक प्रतिष्ठा नसते, आर्थिक लाभ नसतो, ज्या गटाला अनेक काळासाठी सत्तेपासून वंचित ठेवलेले असते, अशा लोकांच्या मनात एक प्रकारची कटुता निर्माण होते. अशी कटुता विचारप्रणालीच्या आधारे स्पष्ट केली जाते. अशी विचारप्रणाली क्रांतिकारी किंवा डावी विचारप्रणाली म्हणून ओळखली जाते. प्रत्येक समाजात लोकांचा असा एक वर्ग असतो की ज्यावर अनेक बाबतीत सामाजिक अन्याय होत असतो. उदाहरणार्थ भारतातील दलित वर्गाला अनेक शतके सामाजिक न्यायाला अनुसरून न्याय मिळत नव्हता. तेव्हा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पददलित वर्ग सामाजिक न्यायापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने विशिष्ट अशा विचारप्रणालीचा समावेश भारतीय संविधानाने केलेला आहे. चौथं उगमस्थान आहे प्राप्त झालेल्या स्थानाचे समर्थन. प्रचलित सामाजिक व्यवस्थेनुसार काही लोकांना विशिष्ट समाजात विशिष्ट स्थान प्राप्त झालेले असते. समाजात जे काही घडत असते त्याची दखल न घेता आपल्या मर्यादित दृष्टिकोनातून तेवढे आपल्या स्थानाचे समर्थन करण्यासाठी विचारप्रणालीचा आधार घेतला जातो. अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया येथील श्वेतवर्णीय लोकांनी स्वीकारलेली वर्णद्वेषी विचारप्रणाली याच प्रकारची आहे. स्थानिक लोकांना त्या त्या स्थानात प्राप्तीची साधने मिळावीत व त्यांच्यासाठी विशिष्ट व्यक्तींनाच अग्रक्रम देण्यात यावा असे विचार उघडपणे मांडले जातात. महाराष्ट्रातील शिवसेनेची विचारसरणी याच प्रकारची आहे. जे मनसे राज ठाकरे जे मानतात ना, मुंबई मराठी माणसाची, महाराष्ट्राची ही जी विचारसरणी आहे ती यातून आलेली आहे. की नाहीतर घटनेचं तत्व काय आहे? घटना ही संचार स्वातंत्र्य देते, कुठेही तुम्हाला राहण्याचं स्वातंत्र्य देते. पण महाराष्ट्रात शिवसेना असो किंवा मनसे असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही काय करत असते? मराठी माणसाची मुंबई असं म्हणत असते आणि त्या लोकांना बाहेर हाकलण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे प्राप्त झालेल्या स्थानाचं समर्थन करण्यातून एक नवी विचारसरणी विचारप्रणाली समोर येते, हे आपल्याला दाखवून देता येते. त्यानंतरचं दुसरं वैशिष्ट्य आहे जुने आणि नवीन संघर्ष. हे सुद्धा विचारप्रणालीचं उगमस्थान स्रोताचं कारण आहे.
विचारप्रणाली निर्मितीचं कारण आहे. नवीन शास्त्रीय शोध आणि कल्पना या आधारे नवीन विचार समाजात मांडले जातात. जुन्या विचारांना छेद देणारे हे विचार असतात. अशावेळी जुने नवीन विचार यात वैचारिक संघर्ष निर्माण होतो. या संघर्षातील दोन बाजू आपल्या विचाराचे समर्थन करीत असतात. जुने विचार अनुसरून जी विचारप्रणाली मांडण्यात येते तिला पुरातन किंवा प्रतिक्रियावादी विचारप्रणाली असे समजले जाते. तर नवीन विचारांना अनुसरून विचारप्रणाली मांडण्यात येते तिला पुरोगामी विचारप्रणाली असे म्हणतात. लोकशाही प्रधान राज्यव्यवस्थेत जुने नवे यांच्यातील संघर्ष बऱ्याचदा शांततेच्या मार्गाने सुरू असतो. त्या तत्त्वप्रणालींचे समर्थन अनेक विचार सर्वसामान्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात. त्यावर आधारित असे धोरण व कार्यक्रम अंमलात आणण्याच्या दृष्टीने शक्ती स्पर्धेत भाग घेऊन शासकीय सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात. सारांश रूपाने असे म्हणता येईल की विचारप्रणाली ही संकल्पना कालोघात बदलत असल्याचे आढळते. कोणत्याही प्रकारची एक विचारप्रणाली दीर्घकाळ टिकत नाही. टिकली तरी त्यात काही फेरबदल होत असतात. जसे की आता मार्क्सवादामध्ये फेरबदल होऊन जे मार्क्सनी जो मार्क्सवाद सांगितला त्याच्यामध्ये लेनिनने बदल केला, स्टॅलिनने बदल केला. आता अँथोनी ग्राम्सी इटालियन विचारवंत आहे, त्याने नव मार्क्सवाद मांडलेला आहे की मार्क्सनी ज्या चुका केल्या त्या त्याने टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने कुठली विचारसरणी दीर्घकाळ टिकत नाही तर तिच्यामध्ये फेरबदल होतच असतात. आणि मग अशा पद्धतीने त्या मुद्द्यांच्या आधारे किमान 4-5 मुद्दे आपण लिहिले पाहिजेत. यापुढे आपण अजून लिहू शकतो. राजकीय विचारप्रणालीच्या स्रोतामध्ये राजकीय विचारवंत येतात, राजकीय नेतृत्व येते, हेही आपण घेऊ शकतो. पण आपला प्रश्न पाहावा आणि 10 मार्काचा आहे इथपर्यंत लिहून आपण पूर्ण केला तरी चालते. आणि मग शेवटी आपण समारोप केला पाहिजे. अशा प्रकारे राजकीय विचारप्रणालीच्या उगम सामाजिक हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी होतो. सत्तेबद्दलची लोकांच्या मनातील कटुता, जुने नवीन विचार यातील संघर्ष दूर करण्यासाठी राजकीय विचारप्रणालीचा उगम झालेला आहे असं म्हणून आपण समारोप करू शकतो. आलं लक्षात? तर यामध्ये तुम्हाला वाढवायचं असेल तर एखादा मुद्दा वाढवता येतो. म्हणजे राजकीय विचारप्रणालीचा विचारवंत हे उगमस्थानच आहे. सोफिस्ट विचारवंत प्लेटो, सॉक्रेटिस, रिपब्लिक यामधील विचार, अरिस्टॉटलचं पॉलिटिक्समधील विचार, सिसिरो इत्यादीचे प्रमुख विचार राजकीय विचारांचे प्रमुख स्रोत आहेत. तसेच भारतामध्ये वेद, स्मृती, पुराण, रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथामधील मनु, वाल्मिकी, कौटिल्य, शुक्र विचारवंताच्या विचाराचा उल्लेख भारतीय राजकीय विचारप्रणालीचे उगमस्थान म्हणून सुद्धा करता येईल, हे आपण लिहू शकता. आधुनिक काळामध्ये मॅकिवली, थॉमस हॉब्स, लॉक, रुसो, बेनथॅम, जे.एस. मिल, हेगेल, कार्ल मार्क्स, ग्रॅम वॉल्स, रॉबर्ट हाल, ॲडम स्मिथ, ॲर्थल बेंटले, ग्रॅम वॉल्सचं वर्तनवाद, डेव्हिड स्टन, चार्ल्स मेरियम, टॉलकॉट, पर्सन इत्यादी विचारवंतांनी अनेक विचारसरणीचा उदय झालेला आहे. विचारातून भारतामध्ये लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, गोपाळकृष्ण गोखले, बिपिनचंद्र पाल, विनोबा भावे, नाईक दामोदर सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद, विनोबा भावेंचं सर्वोदय, गांधीजींचं गांधीवाद ही ॲडिओलॉजी आहे. आंबेडकरांचा आंबेडकरवाद, एम.एन. रॉय, अरविंद घोष, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, नरेंद्र देव, पंडित नेहरूंचा समाजवाद, आचार्य नरेंद्र देवांचा समाजवाद म्हणजे इत्यादी अनेक विचारवंतांच्या माध्यमातून अनेक विचारप्रणालीचा उदय झालेला आहे हे तुम्हाला सांगता येईल. आणि मग त्यानंतर तुम्ही समारोप करू शकाल. म्हणजे अशा पद्धतीने प्रश्नांची मर्यादा किती वाढवावी हे आपल्या हातात आहे. त्यानंतर तुम्हाला नेतृत्व हा सुद्धा मुद्दा घेता येईल. धार्मिक तसेच साहित्यिक ग्रंथ हे सुद्धा विचारप्रणालीचं उगमस्थान आहे हे सांगता येईल. टॉलस्टॉय, रस्किनची ग्रंथ आहेत, महाभारत, रामायण, पुराण आहेत, वेद, उपनिषद आहेत, कुराण, बायबल आहे, ही सगळी त्याची उगमस्थानं आहेत. त्यानंतर नेतृत्व आहे. अनेक देशात विविध क्षेत्रातील प्रभावी नेतृत्वाच्या व्यक्तिमत्व प्रभावामुळे, प्रभावी विचारामुळे तसेच उल्लेखनीय कार्यामधून अनेक विचारप्रणालीचा उदय झालेला आहे. अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकन आहे, मार्टिन लुथर किंग आहे, फ्रेंचमध्ये नेपोलियन बोनापार्ट आहे, रशियामध्ये लेनिन, स्टॅलिन आहे, चीनमध्ये माओ आहे, भारतात महात्मा गांधी आहेत, जर्मनीत हिटलर, मुसोलिनी आहेत. असे अनेक नेतृत्वाच्या प्रभावातून राष्ट्रांमध्ये विचारप्रणालीचा उदय झाल्याचा आपल्याला दिसून येतो. जयप्रकाश नारायण आहे ज्याने संपूर्ण क्रांतीची विचारप्रणाली मांडली. म्हणजे अशी कितीतरी आपल्याला विचारप्रणाली सांगता येतील. आणि म्हणून मग अशी 6-7 मुद्दे आपण लिहावीत राजकीय विचारप्रणालीच्या स्रोताची आणि मग
हा समारोप करावा आणि आपला प्रश्न संपावा. तर धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. जय हिंद, जय भारत.